ओके, पागलपणची बिलकुल हद पार करून टाकली आपण. कम्प्लिटली हद पार करून टाकली. कारण नाही का आपल्याला नाही का कसं काही होते ना तेव्हा नाही का इट जस्ट डुईंग रिअली नॅस्टी थिंग अँड जस्ट लुक फॉरवर्ड. म्हणजे कसं आहे की जर तुम्ही नाही का तुमच्या मनात काहीतरी एखादी गुलाब जरी उगवत असेल ना कुठे, तर तुम्ही अशा पागल पद्धतीनं कामं करता ना की खूप जास्त, याच्यात काही हे नाही. कारण तुम्हाला नाही का असं एक प्रकारे अलोन फील झालं तर मग तुम्ही कसं थोडंसं बाहेर निघता आणि मग काही ना काहीतरी थोडस सरळ पॉइंटवर येतो मी. काही इकडे तिकडे जात नाही, सरळ पॉइंटवर येतो मी. आता वाजले किती? आता 7:15 वाजले आहे. आजची तारीख आहे 8 एप्रिल 2017. आता वाजले करीब संध्याकाळचे 7:15 वाजून राहिले आहे. काल मी क्लासमध्ये गेलो. क्लासमध्ये गेल्यानंतर काय झालं की येताना नाही का एक मुलगी दिसली राव. तिचा टायमिंग होता बरोबर 8:30 वाजता. तर 8:30 वाजता ती मुलगी बर्डीवरून अन्ना मोड पर्यंत येत होती. तर कालच्या जर्नीमध्ये मी कंटिन्युअस तिच्यावर पाहतो, कंटिन्युअस. आणि कसं एक वेळ सांगतो कसं पाहतो. आपला गॉगल घ्यायचा थोडसा आणि वास, कंटिन्यू तिच्याकडे पाहत, कंटिन्यू रे मेरे बाप. बिलकुल टस से मस नाही, बिलकुल तिच्याचकडे नजर. आणि ती पण मला एवढी लाईन देऊन राहिली होती ना का बहुत जास्त. आणि एक प्रकारे नाही का मी हा मोमेंट बहुत मस्त एन्जॉय, मला बहुत आवडला राव हा मोमेंट. आणि असं वाटलं का झाला हा मोमेंट पुन्हा यावं. तर पुन्हा यावं तर का मला काय माहित आहे. आता ती मुलगी, आता माहित नाही तिचं डेली रुटीन आहे का काय माहित नाही, बट ती समजा जर तिचं डेली रुटीन आहे तर ती बरोबर 8:30 वाजता गाडीत बसेल बर्डी टू अन्ना मोड पर्यंत. तर माझा प्लॅन काय आहे का तिला पुन्हा पाहण्याचा. कारण माझ्यापाशी काही कॉन्टॅक्ट नाही, मला फक्त तिचा चेहरा माहिती आहे, बाकी काहीच नाही माहित. ओके, सो ती आहे करीब 8:30 वाजताची गाडी पकडन ती. आता वाजले 7:15 वाजले. आता मी जात आहो बर्डीत या विदाउट नो रिझन, काही रिझन नाही, फक्त तिला पाहासाठी. म्हणजे 8:30ची बस भेटली पाहिजे. 8:30च्या बसमध्ये बसलो, कोपऱ्यातली सीट पकडली का बिलकुल तिची वाट पाहायची. आणि जशी आली का बस कंटिन्यू तिच्याकडे स्टेअर करत राहायचं. कंटिन्यू समज जर ती आलीच आणि समज जर तिने पुन्हा चान्स वगैरे दिला आणि मी कंटिन्यू स्टेअर करत राहिलो ना, माइट बी एक प्रकारे चान्स होऊ शकते का माझ्या या बंजर जमिनीवर एखादी थोडस गुलाबाचं झाड लागेल. आणि या गुलाबाच्या झाडामुळे कसं हळूहळू इथे गवत उगवायला लागेल आणि मग इथे थोडस चांगले मोठे झाडं, हरियाली येईल माझ्या बंजर लाईफ मध्ये. आता जेवढे काही बंजर लाईफ एक प्रकारे एक्सपिरियन्स करून राहिलो आहे. सो दिस इज माय फर्स्ट डेट, असं म्हणता येईल. एक प्रकारे व्हर्च्युअल डेट आहे, बट दिस इज माय फर्स्ट डेट. आणि या फर्स्ट डेट मध्ये मी प्रिपरेशन काय केली आहे हे बघा. नॉर्मल आहे बिलकुल, काही जास्त हे नाही, फॅन्सी नाही, बिलकुल नॉर्मल शर्ट, नॉर्मल पॅन्ट, नॉर्मल शूज, वॉच, हँड वॉश आणि आपली बॅग. बिलकुल हा नॉर्मल गेटअप आहे. आणि कानात हेडफोन राहील आणि हेडफोन राहिल्यावर बस बाकी काही नाही. हा बिलकुल नॉर्मल गेटअप आहे. आणि काय आहे की
थोडस मी इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करीन आणि आज जमलं असतं काही ना काहीतरी. मला वाटते असं वाटते का काही ना काहीतरी होईल आणि प्लीज काही ना काहीतरी झालं पाहिजे. या चला त्या फक्त 40 मिनिटासाठी मी नाही का पुन्हा चाललो बर्डीला. बर्डीवरून विदाऊट वापस येऊन राहिलाय विदाऊट एनी काइंड ऑफ जस्ट गो अँड कम. फक्त तिच्यासोबत फक्त 40 मिनिट भेटले पाहिजे. मला तिच्याबद्दल काहीच ना माहिती, मुलगी कोण आहे का आहे, बस तर चेहरा माहित आहे, बस बाकी काहीच नाही. आणि समजा फेल झालो तर आपल्यापाशी आहे ना, उद्या संडेच आहे भाऊ, उद्या पुन्हा जाऊया. अरे डरता क्यों रे भाई, डरना मत. बस प्रयत्न करत राहायचे आणि बस काही ना काही तर भेटतेच राहू. इकून नाही तर तिथून नाही तिथून कुठून ना कुठून तर भेटेल भाऊ. आपली डेस्टिनी. सो आय एम रिअली रेडी फॉर माय फर्स्ट डेट. ओके. आणि एक प्रकारे डेट म्हणता येईल का माहित नाही, बट मी म्हणतो का ही माझी फर्स्ट डेटच आहे. कारण अदर पर्सन तर माहीत नाही येणार आहे का नाही येणार आहे का. वॉट एव्हर इट हॅपन्स टू द युनिवर्स. जर त्याला काही वाटत असेल, माझ्यावर काही ना काहीतरी रहम करत असेल आणि या माझ्या बंजर जमिनीवर कुठेतरी पावसाळा आणण्याचा प्रयत्न करत असेल तर काही ना काही तर होईल. नाही तर जस्ट आपला आर्टिफॅक्ट एपिसोड आहे, वापस येईल उलटा मूव आणि बस. सो दिस इज इट. मी बरं दिसून राहिलो ना, अरे एकदम परफेक्ट राव, एकदम म्हणजे असे केस असे करायचे. इथे असं डार्क स्पॉट दिसतं का माझा, म्हणजे असं दुरून दिसतं का डार्क स्पॉट? नाही, दुरून वगैरे काय असा खास डार्क स्पॉट वगैरे दिसत नाही. जवळून वगैरे ठीक आहे ना भाऊ, एवढा ठीक आहे ना आपण. Yeah, that is good. Shall we begin? दरवाजा लावतो. उद्या संडे आहे भाऊ, आज सॅटरडे आहे. ऑल चेक. दरवाजा लावला, वायफाय सुरू आहे, डाउनलोडिंग सुरू आहे, लॅपटॉप बॅटरी सेव्हरवर ऑन आहे, चार्जिंग बंद करतो, पंखा बंद करतो. अँड प्लीज मेक शुअर की काही ना काहीतरी झालं पाहिजे. प्लीज आय जस्ट रिक्वेस्ट यू. काही ना काही म्हणजे मला काय फर्दर प्रोसेस जायचं नाही. जस्ट हार्डली फक्त 40 मिनिट पुन्हा सोबत भेटलं पाहिजे. मी जेन्युअली सांगतो का मी स्टेप फॉरवर्ड होणार नाही आणि जस्ट फक्त तिच्याकडे स्टेअर करेन. दॅट्स ऑल. आय जस्ट नथिंग आय वॉन्ट. थँक्यू. दिस इज माय फर्स्ट डेट.